नमस्कार मंडळी, मी प्रकाश कुडाळकर गोवेरी गावात तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे. श्रीदेव सत्पुरुष मंदिराकडून आता आम्ही पुढे निघालो. कोकणातल्या अशा प्रकारच्या वाटेत जाण्याचा आनंद आणि अनुभव तर काय वेगळंच असता. मंदिरात असताना आमची भेट झाली ती याच गावचे रहिवासी दत्ता गावडे यांच्याशी. त्यांच्याचमुळे या गावातील इतर देवस्थाना बघूक मिळाली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. इकडे वाहनांचा ट्रॅफिक आहे, कर्कश वाजणारे हॉर्न आहे, सायलेन्सर मधून निघणारो धोरण आहे. फक्त आणि फक्त निसर्ग आणि आम्ही मनसोक्तपणे रस्त्यावरून फिरण्याचा आनंद घेत प्रवास करीत होतो. दुपारचा ऊन असला तरी रस्त्यावर सावली बऱ्यापैकी होती. याच्यावरूनच झाडांचा महत्त्व लक्षात येतात. बऱ्याच वर्षानंतर अशा मातीच्या रस्त्यावरून जाताना जुने आठवणी मात्र ताजे झाले. काट्याकुट्यातून गाडीचे टायर सांभाळत मात्र पुढे पुढे जाय होतो. आता गाडी तिकडेच ठेवत पायी प्रवास चालू झालो.
इकडे सगळ्यांची पावला थांबली. समोर नजर फिरवली तर उच्चच उच्च मोठीच्या मोठी झाडा आणि अचानक समोर दिसला आता निसर्गाच्या कुशीत लपलेला देवस्थान. लगेच आम्ही पुढे सरसावलो. तर ह्या गावातला क्षेत्रफळ 12,500चा देवस्थान. आणि जवळच असा ह्या जोबाचा देवस्थान. तर ह्या देवस्थानाचा दर्शन घेऊन आम्ही माघारी फिरलो. आणि आता इलो ते गोवेरी कुळकरवाडीतील परमपूज्य सद्गुरू श्री रघुनाथ बाबा महाराज मठाकडे. इकडे आमची ओळख झाली श्री अरविंद गावडे यांच्याशी. तर अरविंद भाऊनी या मठाबद्दल या गावाबद्दल थोडक्यात सुंदर अशी माहिती पण दिलेली. तर ऐकाया अरविंद भाऊंकडून या गावची आणि या मठाची माहिती. नमस्कार, माझं नाव अरविंद भगवान गावडे, गोवेरी कुळकरवाडी या ठिकाणी आमचं रघुनाथ महाराजांचं मठ हा 1989 स्थापन झालेला असा. आणि या ठिकाणी सांगायचं तर म्हणजे रघुनाथ महाराजांचे गुरु श्री हरिबाबा वायरी भूतनाथ मालवण, तर ते हरिबाबा प्लस आणि आमचे अनंत भानू गावडे हे सत्संगात असायचे. मग सत्संग त्याच्यानंतर रघुनाथ महाराज पण असायचे. पण सांगायचा विषय असा की रघुनाथ महाराज आणि अनंत काका म्हणजे अनंत काकांचं घर गोवेरेत 28 घरं असत. अनंत काकाच्यामुळे या ठिकाणी मठ झालो. तर त्या ठिकाणी रघुनाथ महाराजांनी अनंत काका हे ज्या वक्त त्यांच्या घराकडे येले अनंत काकांच्या, त्या वक्त या ठिकाणी फिरतीचा कार्यक्रम होतो. त्या वक्त या ठिकाणी बघले नाही तर रघुनाथ महाराज म्हणाले माका की या ठिकाणी माझं मठ स्थापन करा. तर अनंत काकांनी तो विषय घेतलो. आमच्या वाडीतल्या लोकांना सांगा 28 ते 29 घरं आमच्या गोवेरी कुळकरवाडीत असत. आणि तर तो मठ होय तर त्या लोकांनी त्यांचं
हो घेतलं म्हणजे विषय मान्य केला आणि त्या ठिकाणी रघुनाथ महाराजांचं मठ या ठिकाणी स्थापन झालं. 1989 स्थापन झालेलं. 5 वर्षापूर्वी आप्पा महाराज म्हणजे दादा मोरे यांच्या हस्ते या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून चांगल्यापैकी ह्या मठाची सेवा म्हणजे पंढरपूरहून पाषाण आणून त्यांची चांगली दादा मोरेने हे या ठिकाणी उपस्थिती केलेली आहे, बऱ्यापैकी स्थापन केलेलं असं. तर या ठिकाणी म्हणजे आमची गोवरी कुकरवाडी या ठिकाणी नित्य सकाळी 5 ते 6 पर्यंत पूजा त्यांची सकाळीच रोज 365 दिवस. त्याच्यानंतर दुपारी 12-5 नैवेद्य. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 7:30 नामस्मरण, 7:30 ते 8 आरती नित्यनेम आणि 12 गुरुपौर्णिमा असतात. त्यापैकी 12 गुरुपौर्णिमा साजरी केली जातात. त्याच्यानंतर वर्धापन दिन, पुण्यतिथी या ठिकाणी सगळ्यांचे असते आणि सगळे लोक या ठिकाणी ह्या कार्यक्रमात येत असतात. गोवेरीत कुळकर्वाडीत 30 वर्षापूर्वी सांगायचं तर पण रघुनाथ महाराजांचे या ठिकाणी पवित्र स्पर्श पाय म्हणजे पादुका लागली आणि या ठिकाणी आमच्या गोवेरी कुळकर्वाडीत काहीच कमी नाही. म्हणजे प्रत्येक घरात सांगायचं कोण सेंटरिंग काम करता, कोण बँके असत, कोण नर्सरी असत. त्याच्यानंतर म्हणजे एक आपण कसं चांगलं प्लॅटफॉर्म मिळालो. या ठिकाणी आरुलकर सुद्धा आमच्या आरुलकर नर्सरी त्या ठिकाणी गोवेरीचं भवितव्य उज्ज्वल झालं. गोवेरी म्हणजे आमचे आरुलकर या ठिकाणी जे गोवेरीत नर्सरी आहे मोठ्यापैकी बऱ्यापैकी ते सुद्धा या ठिकाणी म्हणजे त्यांची सुद्धा या उपस्थिती बरी होती आणि त्यांच्यामुळे सुद्धा 2 पैसे आपल्याला सगळ्या कामात. दुसरं विषय सांगत होते या ठिकाणी रघुनाथ महाराजांची कृपा असं सगळ्यांवर, सगळे लोक सुखी असतात. या ठिकाणी काही अडचण नाही. 1-2 तोडके मोडके 2 शब्द सांगले ते मान्य करून घ्या, माफ करून घ्या. धन्यवाद सर. हो. तर रघुनाथ बाबांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. श्री अरविंद गावडे आणि दत्ता गावडे यांनी आमका आपलो वेळ दिलेली, गाव दाखवलेली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आता आम्ही इलो गावातल्या साध्वी हॉटेलात. तर मंडळी आम्ही आता चहा पाणी करतो. तुमका ह्यो गाव ह्यो व्हिडिओ कसो वाटलो नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी. तोपर्यंत सुखी रवा, आनंदात रवा आणि मजेत रवा. बघित रवा सह्याद्रीच्या हृदयात आणि चॅनलला सबस्क्राईब करून मात्र विसरा नका. धन्यवाद.